औरंगजेबसारख्या बलाढ्य बादशहाबरोबर लढताना राजाराम महाराजांची ताकद काय होती? औरंगजेबाचे जे सैन्य होतं, सैन्यबळ हे औरंगजेबाचं साहजिकच जास्त होतं. त्या सैन्यबळाला जो तोडगा म्हणून राजाराम महाराजांनी जे केलं, 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तिकडून उठून इकडे येऊन बसले, हे राजाराम महाराज आहेत. ताराबाई यांच्यावर राजाराम महाराजांच्या विचारांचा आणि नेतृत्वाचा कसा परिणाम होता? काय सांगाल तुम्ही ह्याच्याबद्दल? ताराराणींना खरं तर ताराराणी फ्रंटलाईनला यायचं काहीच कारण नाही. जी नियती होती ना, ही ताराराणींच्या सोबत. थोरली पत्नी कैदेमध्ये गेल्या, त्यामुळं मोठ्या राणीचा मान जो आहे तो ताराराणींकडे आला. राजाराम महाराजांच्या ह्या ज्या युद्धनीती होत्या किंवा त्यांचं हे जे राजकारण होतं खूप जवळून पाहिलेलं आहे त्यांनी. कारण आपल्या मराठ्यांच्या राजकारणामध्ये स्त्रियासुद्धा फ्रंटलाईनला होत्या. एक गमतीशीर किस्सा सांगतो, जिंजीच्या आसमंतात घडलेला. राजाराम महाराजांची मुत्सद्दीगिरी बघा. आतमध्ये राजाराम महाराज आहेत, बाहेर जुल्फिकार खान आहे, त्याच्या बाहेर यांचे 2 सेनापती, एकीकडे धनाजी एकीकडे संताजी. ह्या दोघांनी ह्यांना बाहेरून घेरले. ह्यांची अशी कोंडी केली, ह्यांना अन्न भेटत नाही, पाणी भेटत नाही, काही भेटायला तयार नाही ह्यांना आतमध्ये. हा जुल्फिकार खान बाहेरून राजाराम महाराजांना रिक्वेस्ट करतोय की आम्हाला माघारी जायला परवानगी द्या. अरे कैदेत कोण आहे, तू कमी, परवानगी कोणी मागितली पाहिजे? परवानगी कोणाकडे मागताय? ज्याला तुम्ही कैद करायचा प्रयत्न करताय त्याच्याकडे तुम्ही परवानगी मागताय की आम्हाला परत आमच्या तळावरती जाऊ द्या. ही शक्ती राजाराम महाराजांची. राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळण्यासाठी लागणारं युद्धबळ आणि पैसा हे सगळं त्या कठीण परिस्थितीमध्ये कसं मॅनेज केलं, याबद्दल काही सांगता येईल का? प्रश्न तुमचा खरं तर खूप छान प्रश्न आहे हा. राजाराम महाराज ज्यावेळेला जिंजीत गेले ना, साहजिकच आहे हा. एक तर म्हणजे मगाशी आपण पाहिलं की संभाजी महाराजांच्या बहिणीने देखील त्यांना स्वीकारलेलं नव्हतं. अशा पार्श्वभूमीवरती एक राज्य चालवायचं म्हणजे तुमच्याकडं फक्त सैन्यबळ असून चालत नाही, पैसा असायला पाहिजे तुमच्याकडे, आजूबाजूचे लोक तुमच्या सोबत असले पाहिजेत. संभाजी महाराजांच्या जी बहीण होती त्यांच्याकडे हरजी राजांची सगळी संपत्ती त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडून त्यांनी 1,00,000 रुपये घेतले होते, ज्याला आपण करपट्टी म्हणतो किंवा सिंहासनाचा कर वगैरे अशा काही नावाखाली त्यांच्याकडून त्यांनी 1,00,000 रुपये घेतले होते. शहाजी राजांचे एक पुत्र होते संताजी भोसले म्हणून, जे शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत शिवाजी महाराजांच्या बाजूने लढले. व्यंकोजी राजांसोबत होते ते. नंतर शिवाजी महाराजांच्या पक्षात आले. पक्षात म्हणण्यापेक्षा आपले ते शिवाजी महाराजांच्या पदरी त्यांनी राहणं पसंत केलं. तर त्यांच्याकडून काही रक्कम त्यांनी घेतली, जडजावाई स्वरूपात म्हणा, सोन्याच्या स्वरूपात म्हणा, त्यांच्याकडून एक मोठी रक्कम त्यांनी घेतली. त्याच्यानंतर जिंजीच्या आधिपत्याखाली काही हे येत होते, काही बंदरं येत होती, म्हणजे ब्रिटिश असतील, त्यावेळेला डच होते, तिकडे डचांचं मोठ्या प्रमाणावर होतं. तर यांनी किल्ल्यांच्या नावाखाली काही तटबंद्या बांधल्या होत्या. म्हणजे एखादी तटबंदी किंवा आपण म्हणतो ना, एखादं बांधकाम जर तुम्ही करणार असेल तर त्याची नोंद आजसुद्धा म्युन्सिपाल्टीला द्यावी लागते तुम्हाला, की बाबा आम्ही इथं काहीतरी बांधतोय म्हणून. तर त्यावेळेला तुम्ही जर तुमच्या त्या राजवाड्याभोवती म्हणा, वखारीभोवती म्हणा किंवा शहराभोवती जर तुम्हाला संरक्षक भिंत, तटबंदी किंवा एखादा किल्ला बांधायचा असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या भागावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याला द्यावी लागत होती. मग तो राज्यकर्ता त्याच्यावरती काहीतरी कर आकारत होता, तो कर त्यांना द्यावा लागत होता. मग अशा बऱ्याचशा त्याच्या अनधिकृत तटबंद्या होत्या, ह्या तटबंद्यावरती त्यांनी कर लादले आणि त्यातून हा पैसा उभा केला. तो पैसा जर राजाराम महाराजांनी उभा केला नसता तर राजाराम महाराजांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ होताच आलं नसतं. दुसरी एक गोष्ट, पैसा उभा करण्यासाठी त्यांनी तंजावरच्या शहाजी महाराजांची मदत मागितली. हे शहाजी महाराज अर्थात म्हणजे ह्या दोन्ही पात्या एकच आहेत, दोन्ही भोसले आहेत, एकाच घरातले आहेत, एकाच खानदान, दोघांचं खानदान एक आहे, एकमेकाला मदत करणं साहजिक होतं. आणि हे शहाजीराजे शेवटपर्यंत राजाराम महाराजांच्या सोबत राहिले बरं का, कायम त्यांनी मदत केली त्यांना.
आणि ह्या पाठबळावरती त्यांनी पैसा उभारला आणि या पैशाच्या जोरावरती सैन्यबळ उभारलं आणि त्याच्यामुळं हळूहळू लोकांना कळालं की या देशात आदिलशाही आल्यापासून मंदिरं सुरक्षित नाहीत, लोककला सुरक्षित नाहीत, लोकांचं कल्चर किंवा दक्षिणेतलं जे सगळ्यात सुंदरता दक्षिणेतली काय आहे की तिथलं कल्चर, तिथली मंदिरं आज पण आपण बघतो. तर ह्या सगळ्यांचा विध्वंस ह्या आदिलशाही कालखंडामध्ये झाला आहे. आदिलशाहीची बुसातीन सलातीन नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एक उल्लेख आहे की जिंजीचं राज्य आदिलशाहीच्या हातात गेलं ना, तर ते उल्लेख असा करतात की या भागात इस्लामचा, मराठीत आपण किंवा आपल्या भाषेत आपण म्हणतो की निवदाला सुद्धा ती गोष्ट तिथे दिसत नाही की इस्लाम हा निवदाला सुद्धा नव्हता. तिथं आज तिथली मंदिरं पाडण्याची संधी आम्हाला मिळाली, रोज बांग देण्याची संधी मिळाली, तिथं इस्लामचं पठण चालू झालं. एवढं मोठ्या प्रमाणात तिथली संस्कृतीचं हनन झालं होतं. मग तिथल्या लोकांच्या मनात जी खदखद होती की हे सगळं रोखणारं कोण आहे, तर त्या दक्षिणेतल्या त्या पार्श्वभूमीवरती त्या सगळ्यांना एक माणूस भेटला. तो माणूस होता छत्रपती राजाराम महाराज. मग अशा प्रकारे राजाराम महाराजांनी पैसा तर उभा केलाच, त्याच्यासोबत मग लोकसुद्धा त्यांना येऊन जॉईन व्हायला लागले. राजाराम महाराजांना स्थिर बुद्धीचा किंवा मुसद्देगिरी म्हणून संबोधलं जातं, पण याचं काही उदाहरण देता येईल का? राजाराम महाराजांसारखी मुत्सद्देगिरी जी आहे ना, ही औरंगजेबालाही तोडीस तोड म्हणता येईल अशी मुत्सद्देगिरी होती त्यांची. त्याची उदाहरणं सांगतो तुम्हाला मी. औरंगजेबाचे सैन्य जे राजाराम महाराजांना कैद करायला आलंय, जिंजीच्या असं म्हणतात, ते फिरतायत. राजाराम महाराजांनी त्याचा सगळ्यात मोठा सेनापती, ज्याच्यावरती औरंगजेबाला सगळ्यात जास्त विश्वास होता, त्याला एक साईडनी फितूर केलेलं आहे. त्याला आम्हीच दाखवलं की बघ, आज ना उद्या औरंगजेब मरणार आहे. उद्या ह्याची 4 पोरं 5 पोरं जी काय आहेत आता अस्तित्वात, कामबक्षी आहे किंवा बाकीचे आहेत, एकतर तो तिकडं ते अरेबियन कंट्रीमध्येच तो कुठे परागंदा झाला, मेला, औरंगजेबानेच त्याला मारला, काही त्याचा मागमूससुद्धा लागला नाही. पण ही जी आत्ता अस्तित्वात आहेत, ह्यांच्यामध्ये ज्या वेळेला वारसा युद्ध होईल त्यावेळेला तुझं काय, तुझा हाल कोण खाणार? हा जो दक्षिण आहे, जो जिंकायला तुम्ही लोक आलाय, ह्या दक्षिणेचा तुला मी नवाब बनवतो. हे आम्हीच दाखवलं राजाराम महाराजांनी त्याला. 8 वर्ष जिंजीसारखा किल्ला त्याला जिंकता येत नाही, शक्य आहे का हो? राजधानी रायगडासारखा किल्ला जिंकतो तो माणूस, जिंजीचा किल्ला का जिंकता येत नाही त्याला? त्याला कारण असं होतं की ह्या सेनापतीलाच राजाराम महाराजांनी हाताशी धरलं होतं. दुसरी गोष्ट, कामबक्ष नावाचा जो औरंगजेबाचा मुलगा होता, या मुलाला आपल्याकडे तर म्हटलं जातं की संभाजी महाराजांना औरंगजेबानं हे केलं होतं किंवा तो मोगलांना जाऊन सामील झाले होते नाही झाले होते ते इतिहासाला माहीत, इतिहासकारांना माहीत. पण औरंगजेबाचं खुद्द औरंगजेबाचा मुलगा राजाराम महाराजांनी स्वतःच्या व्यसन बांधली होती त्याच्या नाकात. एक वेळ तर अशी आली की हे औरंगजेबाचं पोरग बायका पोरं गोळा केली, सगळं ते गोळा केलं आणि जिंजीच्या किल्ल्यात जायला तयार झाला होता की आता ह्या असद खान आणि जुल्फिकार खानाला ह्यांना कैद करणार आणि मीच राजा होणार इथला. हा कॉन्फिडन्स कोणी दिला त्याला? हा कॉन्फिडन्स राजाराम महाराजांनी दिला की उद्या ज्या वेळेला तुमच्यात वारसा युद्ध होईल त्यावेळेला मी आहे तुझ्या बाजूनं, तू बिंदास माझ्याकडे ये, मी तुला साथ देतो, ह्या बाकीच्या सगळ्यांच्या 4 मिनिटात चित करू आपण आणि तुला गादीवर मी बसवतो. ही राजाराम महाराजांची मुत्सद्देगिरी आहे. 8 वर्ष जिंजीसारखा किल्ला लढवत राहतो, जिथं एकही मोठा सेनापती नाही, बहिर्जी घोरपडे सोडले दुसरा एकही सेनापती जिंजीमध्ये कंटिन्यू थांबलेला नाही. एक काळ होता ज्या काळात बहिर्जी घोरपडे सुद्धा त्यांच्यासोबत नव्हते, याचप्पा नाईक सुद्धा राजाराम महाराजांच्या सोबत नव्हता, तरी राजाराम महाराजांनी जिंजी लढवून धरला होता. त्याचं कारण काय? हे राजाराम महाराजांची मुत्सद्देगिरी आहे. ज्या वेळेला ह्यांची रसद संपली, दाना गोटा संपला,
एक गमतीशीर किस्सा सांगतो, जिंजीच्या आसमंतात घडलेला. राजाराम महाराजांची मुत्सद्देगिरी बघा. आतमध्ये राजाराम महाराज आहेत, बाहेर जुल्फिकार खान आहे, त्याच्या बाहेर यांचे 2 सेनापती, एकीकडे धनाजी एकीकडे संताजी. ह्या दोघांनी ह्यांना बाहेरून घेरले. ह्यांची अशी कोंडी केली, ह्यांना अन्न भेटत नाही, पाणी भेटत नाही, काही भेटायला तयार नाही ह्यांना आतमध्ये. हा जुल्फिकार खान बाहेरून राजाराम महाराजांना रिक्वेस्ट करतोय की आम्हाला माघारी जायला परवानगी द्या. अरे कैदेत कोण आहे, तू का मी? परवानगी कोणी मागितली पाहिजे? परवानगी कोणाकडे मागताय? ज्याला तुम्ही कैद करायचा प्रयत्न करताय त्याच्याकडे तुम्ही परवानगी मागताय की आम्हाला परत आमच्या तळावरती जाऊ दे. ही शक्ती राजाराम महाराजांची आहे, ही मुत्सद्देगिरी आहे राजाराम महाराजांची. बरं, त्यांना परत जाऊ दिलं. त्याच्या मागचं राजकारण बघा. 1 लाख किमतीचं सोनं घेतले त्यांच्याकडनं, 60,000 किमतीचं जळजावाईर घेतले. आले भेटायला एकमेकाला, ठीक आहे वाटतंय ना तुम्हाला मला भेटायचं, या. 1 लाख रुपयाचं सोनं घेतलं त्यांच्याकडनं, 60 लाख किमतीचं जळजावाईर. आता त्यांनी आता औरंगजेबाला दाखवताना आमची ही स्नेह भेट आहे, हे ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्टच आहे की तू मला वाचवायचं, मी तुला वाचवतो. तुझी मान आता पकडलेली आहे ना, तुझी मान मी सोडवतो. त्याच्या अगेन्स्ट राजाराम महाराजांनी किती दिले त्यांना? त्यांच्याकडनं 1,60,000 रुपये घेतले. त्याच्या अगेन्स्ट राजाराम महाराजांनी किती दिले त्याला भेट म्हणून? त्याने भेट दिली, राजाराम महाराजांनी त्याच तोलामोलाची भेट द्यायला पाहिजे ना, 15,000 रुपये जडजावाहीर. तेही जडजावाहीर. जडजावाहीर म्हणजे काय असतं की किमती वस्तू, नेकलेस स्वरूपात, काही हिरे असतात, मानकं असतात, अशा स्वरूपात फक्त 15,000 रुपये. आणि काही गाढवं, काही उंट. तर याच्या मागचं राजकारण असं आहे की जिंजीच्या समोर जी ह्यांचे हाल झाले होते, हे उपाशी मेले होते, ह्यांची जनावरं मेली होती, ह्यांना सैन्य परत घेऊन जायला सुद्धा यांच्याकडे उंट आणि जनावरं नव्हती. मग हे 1.5 लाख रुपये जे ह्यांनी राजाराम महाराजांना दिलेत, ही राजाराम महाराजांना एक प्रकारची बाबा हे पैसे घ्या आणि ती जनावरं आम्हाला द्या, आम्हाला आमच्या तळावर जाऊ द्या. बरं, एवढ्यावर राजाराम थांबले नाहीत. राजाराम महाराज एवढ्यावर थांबले नाहीत. ह्यांनी एक गुप्त करार केला, तो कुठेही रेकॉर्ड नाही, पण त्याची गंमत सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला हे परत फिरले ना, त्यावेळेला ह्यांनी जवळजवळ 4.5 लाख रुपयाच्या किमतीच्या तोफा तशाच तिथं सोडून गेले. पहिल्या वेळेला जेव्हा हे माघार घ्यायच्या विचारत होते त्यावेळेला त्या तोफामध्ये सपाटून दारू भरली, गोळे भरले आणि त्या तोफा उडवून टाकल्या ह्यांनी. दुसऱ्या वेळेला गेले तेव्हा सुद्धा हे करता आलं असतं त्यांना, नाही केलं त्यांनी. तिथं 4.5 लाख 5 लाख किमतीच्या तोफा तिथंच ठेवून गेले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एवढ्यात माझं भागलं नाही, अजून मला पैसे द्या. तर ते पैसे त्यांनी तोफांच्या स्वरूपात राजाराम महाराजांना दिले. वाचलेले जे दमदमे होते किंवा राहिलेलं सामान सुमान होतं सगळं राजाराम महाराजांनी घेतलं. आता त्यापेक्षाही कहर सांगतो तुम्हाला. ह्यांना परत जायची परवानगी दिली राजाराम महाराजांनी, पण राजाराम महाराजांचं डोकं बघा. एकीकडे तर सांगितलं आम्ही तुमच्यासोबत आहे, पण माझे सरदार जरा आगाऊ आहेत. यांना पुढे जाऊ दिलं. ह्यांच्या पाठोपाठ धनाजी आणि संताजीला पाठवलं. 3 दिवस धनाजी आणि संताजी मनसोक्त लुटत होते यांना. 3 दिवस. ज्या दिवशी हे वांदिवसच्या तळावर पोचले त्या दिवशी मोगलांची परिस्थिती इतकी वाईट होती की हे आपल्यासोबत असलेल्या आप्तांचे, स्वतःच्या भाऊबंधांचे काळजी घेणं तर सोडून त्या एकमेकाला ओळख सुद्धा देत नव्हते आणि ह्याच्या ऑफिशियल नोंदी आहेत. ही अवस्था कुणी केली? राजाराम महाराज. म्हणजे शत्रूला खिंडीत गाठणं काय असतं हे राजाराम महाराजांकडनं शिकावं. ही अवस्था राजाराम महाराजांनी करून ठेवली. आता हे ह्यांच्यात आणखी भांडण लावण्याचं काम कसं केलं बघा राजाराम महाराजांनी. जेव्हा राजाराम महाराजांना कळालं की असद खान आणि शहजादा कामबक्ष यांच्यामध्ये थोडीशी कुरकुर चालू आहे की ते राजा घोडावर बसला की असद खानाला बसायला लागत होतं, ह्याच्यातनं तो त्रस्त झाला होता. जिंजीच्या वेळेत आल्यापासून असद खानाच्या हातात सगळं गेलं होतं आणि राजकुमाराला वाटत होतं की हा जिंजीचा वेढा जो आहे तो माझ्या नावाने चालावा. इकडे राजाराम महाराजांनी त्याला भरीला घातलं. तू एवढा मोठा राजकुमार आणि कारभार सगळा त्या वजिराच्या हातात दिला आहे, म्हणजे तुला काय इज्जत आहे की नाही. आणि ते दिवसेंदिवस त्याची ती खदखद वाढत होती.
मग एक दिवशी तो त्या जिंजीच्या किल्ल्यात जायला निघाला, मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याला ह्या लोकांनी गाठला, अक्षरशः तो त्याला पकडला, त्याच्या पायात चप्पल सुद्धा नाही, त्या अवस्थेत त्याला फरफटत नेला यांनी, नजर कैदेत ठेवला. लोकांना खोटं नाटक काय सांगितलं की मराठी अचानक छावणीवर हल्ला करतायत आणि त्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी त्याला आम्ही सेफ झोनमध्ये नेऊन ठेवलाय. परिस्थिती अशी होती की राजाराम महाराजांशी लढणं तर लांबच, पण ह्यानं स्वतःची तो शहजादा आवरत नव्हता, ही परिस्थिती होऊन बसली होती. हे राजाराम महाराजांचं राजकारण आहे. यांच्यातलं वितुष्ट एवढं वाढलं की नंतर ह्यांनी एकमेकाबद्दल बादशाला पत्र लिहिली, कामबक्ष लिहितो की हे खान पिता पुत्र ह्यांचं संगनमत आहे, हे राजाराम महाराजाला सामील आहेत. ह्यांनी त्याच्याबद्दल लिहिलं. ह्या दोघांनी म्हणजे जुल्फिकार खानाने कामपक्षाबद्दल लिहिलं की तो लय मुजोरी करतोय, रिस्पेक्ट देत नाही किंवा मनासारखी वागणूक करतोय. आणि म्हणजे दोघांचे मजकूर जे होते ते परस्पर विरोधी होते. औरंगजेबाला कुठेतरी कुणकुण लागली याची. औरंगजेबाने दोघांनाही परत बोलवून घेतलं. पर्यायानं काय झालं, जिंजीच्या समोरचा सगळा प्रदेश जवळजवळ अर्ध सैन्य त्यातलं कमी झालं. आता काय लढतील? एकटा जुल्फिकार खान लढू शकतो का? बरं, हल्ला करायचा तो कुठं करायचा? वजिरावर करायचा, राजपुत्रावर करायचा. रात्रीच्या वेळेला उगाच उठायचं, उगाच ह्या छावणीत 4 बॉम्ब फोड, त्या छावणीत 4 बॉम्ब फोड, ह्या असले उद्योग रात्रभर मराठ्यांचे. म्हणजे जरा कुठं त्यांच्या डोळा लागायला लागला आणि उगाच जाऊन तिथं काहीतरी उद्योग करायचे. म्हणजे रात्री ते झोपणार नाहीत, दिवसाही मराठे कधी येतील त्याचा भरोसा नाही. ह्या असल्या अवस्थेत त्यांना त्या छावणीत दिवस काढायला लावलेत. आणि ज्या दिवशी एक वेळ तर अशी होती, निसर्गसुद्धा बघा ह्यांच्या विरोधात कसा गेला होता. एक दिवशी हे तयार झाले, दोन्ही साईडने ह्यांनी दमदमे वगैरे उभे केले आणि तोफांचा मारा चालू केला त्या जिंजीच्या किल्ल्यावर. आणि जिंजीच्या किल्ल्यावर मारा करतोय, थोडा वेळ 4 तोफा डागतात ना डागतात, तो जो पावसाला सुरुवात झाली, जिंजीच्या असं म्हणतात जवळजवळ 60 तळी तयार होती त्यावेळेला. त्या औरंगजेबाच्या इतिहासकारांनी भीमसेन सक्सेनाने लिहून ठेवले की त्या जिंजीच्या प्रदेशात जवळजवळ 60 तळी तयार होती. हे नशीब चांगलं होतं की त्यातल्या एका माणसाने, जो तो खाना प्रमुख होता, त्याने काही दमदमे उभे करून ठेवले होते. त्या दमदमेच्या सहाय्यानं आम्हाला वाचता आलं, नाहीतर आम्हाला कधीच जलसमाधी मिळाली असती. हे मोगलांचे हाल झाले. जिंजीचा निसर्ग त्यांच्या विरोधात गेला, जिंजीचा किल्ला त्यांच्या विरोधात उभा आहे. राजाराम महाराजांनी स्वतःच्या मुत्सद्देगिरीनं त्यांचे हालहाल करून ठेवलेत. राजाराम महाराजांच्या मुत्सद्देगिरीचं आणखी किती मोठं उदाहरण तुम्हाला द्यायला पाहिजे सांगा. सडो की पडो स्वतः की. इंग्रज म्हणतात 1600 डायरी अँड कन्सल्टेशन बुक नावाचे जे त्यांचं एक रजिस्टर आहे, सेंट फोर्ट जॉर्जचं, म्हणजे मद्रासचा किल्ला. पूर्वी त्याला मद्रास पट्टणम म्हणून ओळखले जात होतं तो किल्ला, त्या भागाला. त्याच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक वर्षाच्या नोंदी आहेत. 1689 ते राजाराम महाराज जिंजीतून परत जाईपर्यंत, साधारण 89 पर्यंत, मला वाटतं 88 पर्यंत, जेवढ्या ब्रिटिशांच्या नोंदी तुम्ही बघाल ना, आपल्या लोकांनी कधीच ह्या नोंदी केल्या नाहीत. ब्रिटिशांनी यातल्या प्रत्येक गोष्टींची नोंद केली. आणि त्यांनी, ब्रिटिशांचं एक स्पेशालिटी आहे, ते कधी कोणाच्या फेवरमध्ये लिहित नाहीत, तटस्थ लिखाण असतं त्यांचं. भले शत्रूला थोडेसे 2 शिव्या घालतील, पण आहे तो मुद्दा स्वतःच्या राजाला कळवतात ते. हे मुद्दे लिहिण्याची 3 पद्धती होत्या त्यांच्या. एक तर डायरी लिहायची रोजची, डायरीमध्ये रोजच्या नोंदी, बाबा मला आज ही खबर भेटली, राजारामाने असं केलं आहे, औरंगजेबाने ची हालचाल आजची काय, त्याच्या घडामोडी काय. दुसरी गोष्ट, जे डिस्पॅचेस, म्हणजे या देशातून त्यांच्या गावी जे डिस्पॅचेस जात होते, जी जहाजं जात होती, त्या जहाजाबरोबर त्यांचा एक अहवाल जात होता की पहिलं जहाज आल्यापासून, दुसरं जहाज, पहिलं जहाज मायदेशी पोचल्यापासून दुसरं जहाज पोचेपर्यंत मधल्या काळात, मधल्या पिरियडमध्ये जे घडलं, त्याला डिस्पॅचेस नावाचं एक रजिस्टर होतं. त्या डिस्पॅचमध्ये त्या एंट्री असायच्या की मधल्या काळात इथं काय घडलं. त्यामुळं तिकडच्या राजाला भारतात काय घडलं, किंवा तिकडच्या व्हिक्टोरिया राणीला, किंवा तिकडच्या त्या समकालीन जे कोण तिकडचे राज्य करत होते,
त्यांना या देशात काय घडलं हे कळत होतं. आणि आपल्या सुदैवानं त्यांनी नोंदी केल्या म्हणून राजाराम महाराज काय करत होते, संताजी काय करत होते, धनाजींची भूमिका काय होती हे आज आपण ठामपणे मांडू शकतो. अदरवाईज जर इंग्रज, ब्रिटिश, फ्रेंच, डच ह्यांच्या नोंदी जर वगळल्या तर काय आहे इतिहासाच्या नावावरती तुमच्या हातावर? काहीच नाही. आम्ही रंगवलेल्या कादंबऱ्यांपुढे काही नाही. कादंबऱ्या. राजाराम महाराज त्यांना तर अफूचं व्यसन होतं म्हणे, त्यांना त्या नाटकशाळा होत्या, आणखी काय होतं. एक आता ह्या गोष्टींची फोड तुम्हाला सांगतो, विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. नाटकशाळा ह्या काही अवैध पत्न्या नसतात आणि त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये राजा जो असतो अनेक पत्न्या करणे किंवा जनानखाना किंवा तो जो राणीवासा असतो हा त्यावेळची जी समाजरचना आहे त्या समाजरचनेला हे सगळं मान्य आहे. आजचे निकष आपण त्यावेळेच्या ह्याला का लावतो बरं? म्हणजे हे प्रचंड चुकीचं आहे. राजाने किती पत्न्या त्याच्या असाव्या, त्याची कॅपॅसिटी आहे, तो किती पत्न्या ठेवेल, त्याच्यामुळं त्याच्या राजकारणावरती आणि कर्तृत्वावरती काय फरक पडतोय का? राजाचं कर्तृत्व पाहिलं पाहिजे. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे की त्यांच्या राण्या किती आहेत, त्यांना अफूचं व्यसन होतं म्हणे. अफूचं व्यसन असलेला माणूस एवढा मुत्सद्दीगिरीपणा करेल का हो? अफूचं व्यसन असलेला माणूस कायम गुंगीत असतो. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, हैदराबाद जिंकलं औरंगजेबाने, विजापूर जिंकलं किंवा महत्त्वाचे त्याचे राजकुमार, त्यांच्या राज्यातले काही राजकुमार असतील, महत्त्वाचे सरदार असतील, महत्त्वाची माणसं असतील, ह्यांना डायरेक्ट मारता येत नव्हतं. ह्यांना मारायचं कसं माहिती का तुम्हाला? अफू जे असते ना, अफूचा एवढा एक मोठा पेला असायचा पूर्वी, तो भरलेला पेला त्याला प्यायला द्यायचा, जबरदस्तीने त्याला प्यायला लावायचा. तो पिल्यानंतर त्या नशेमध्ये इतका भयंकर राहतो तो. अफूचं व्यसन प्रचंड वाईट असतं. त्याला पोस्त म्हणतात. तो जो त्याला प्यायला दिलेला असतो त्याला पोस्त म्हणतात. हे पोस्त दिल्यानंतर माणूस एकच याचना करतो, एक तर हे मला देऊ नका आणि हे दिलं तर मला जीव मारा. इतकं वाईट व्यसन असतं त्या अफूचं. मग इतकं वाईट व्यसन जर राजाराम महाराजांना होतं तर ही मुत्सद्दीगिरी त्या माणसाला जमली असती का हो? शक्य नाही. बदनामी कशी केली जाते बघा एखाद्या व्यक्तीची, आणि ही बदनामी पिढ्यानपिढ्या होत आली. ह्याच्या मागचे फॅक्ट्स कोणी चेक करत नाही, ह्याच्या मागचे पुरावे कोणी चेक करत नाही. एक समकालीन लेटर दाखवा की ब्रिटिश म्हणतात, पोर्तुगीज म्हणतात, बखरी सोडल्या तर एकही माणूस सापडणार नाही की जो म्हणतो की राजाराम मला व्यसन आहे म्हणून. कोणी दाखवावं. वडील निर्व्यसनी आहे, भाऊ निर्व्यसनी आहे, मग राजाराम महाराजांना व्यसनी दाखवायचं काय कारण? बरं, राजाराम महाराजांना व्यसनी दाखवणारे हेच लोक आहेत ज्यांनी संभाजी महाराजांना व्यसनी दाखवले. हो. आता त्याच्या पलीकडे मी जास्त एक्सप्लेन करून नाही सांगू शकत त्याच्या मागची कारणं काय आहे. तर हे असे आमचे पराक्रमी राजाराम महाराज, ह्यांचा इतिहास प्रत्येकाने वाचला पाहिजे, त्यांची मुत्सद्दीगिरी समजून घेतली पाहिजे. ही अगदी ठराविक क्षुल्लक उदाहरणं सांगितलीत मी. येस, खरे राजाराम महाराज कळावे म्हणूनच आमचा प्रयत्न चाललाय सर. थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारते, पण यावेळी मला राजा म्हणून राजाराम महाराजांची भूमिका ऐकून घ्यायची आहे. आपण संताजी घोरपडेंच्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की संताजी घोरपडेंनी राजाराम महाराजांनाच कैद केलं होतं, त्यावेळी आपण संताजी घोरपडेंची भूमिका मांडली होती. इथे मला राजा म्हणून राजाराम महाराजांची काय गोष्ट होती ती मला ऐकायची. अच्छा, ते जे दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होतेच. प्रत्येक गोष्टीला एक अँगल असतो. आपण म्हणतो ना की सिनेमामध्ये दाखवतात की एक व्यक्ती आली आणि त्याच्या जस्ट 1 मिनिट चुकल्यामुळं काय घडलं. ह्या अँगलकडे बघण्याचे पण 2 पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. इतिहासकार या घटनेकडे बघतात कसे आणि स्वतः राजाराम महाराज या घटनेकडे बघतात कसे. राजाराम महाराजांचं एक पत्र आहे, म्हणजे त्या वसंतगडच्या किल्लेदाराला त्यांनी एक दानपत्र दिलेलं आहे. त्या दानपत्रात राजाराम म्हणतात की दोन्ही सेनापती लढले, धनाजीराव आणि संताजीराव दोघे लढले, दोघांचे भांडण झाले, त्यावेळी तुम्ही त्या युद्धात उडी घेतलीत आणि स्वतःची मर्दुमकी दाखवली. त्यावेळेला ते असं म्हणत नाहीत
की संताजीने आमच्यावर हल्ला केला किंवा संताजीला त्याची दूषणं नाही दिलेली आहेत. राजाराम महाराजांच्या शक्यतो कुठल्याही पत्रामध्ये त्यांनी संताजी घोरपडेंना दूषणे दिलेली नाहीत. हा सगळा नियतीचा खेळ आहे. राजाराम महाराज स्वतः इतके इंटेलिजंट व्यक्ती आहे ती की प्रत्येक गोष्ट ती अतिशय, मगाशी तुम्ही एक शब्द वापरला स्थिर बुद्धी. राजाराम स्थिर बुद्धी. प्रचंड राजकारणी व्यक्ती आहे ती. संताजी घोरपडे तरुण रक्ताचे आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो तडकाफडकी निर्णय घेणारी व्यक्ती आहे संताजी घोरपडे. परंतु राजाराम महाराजांचं तसं नाही. त्यांना अगदी पुढं काय होणार आहे ह्या गोष्टीचा विचार करणं भाग आहे त्यांना. त्यामुळे त्यांचे निर्णय संताजी घोरपडेंना पटत नव्हते. मग अशा पार्श्वभूमीवरती आता आपल्या आपल्यात भांडणं नको म्हणून फक्त त्यांना रोखणे एवढीच ती भूमिका होती. त्यात भांडणं झाली किंवा ते जे युद्ध झालं, युद्धात नंतर ते अमृतराव निंबाळकर वगैरे ते नंतर मारले गेले, हा भाग वेगळा. परंतु राजाने संताजी घोरपडेंची तक्रार नाही केली किंवा संताजी घोरपडेंनी राजाची तक्रार नाही. किंबहुना तुम्हाला मागच्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं की संताजी घोरपडे हातातला सफेद रुमाल बांधून राजाच्या समोर हजर झाले. राजाच्या मनामध्ये जर सेनापतीविषयी क्लेश असता तर सेनापती संताजी घोरपडेंना राजासमोर हाताला रुमाल बांधून समोर जाण्याची गरजच नव्हती. कारण संताजी घोरपडे एवढा सुद्धा कच्चा चेला मुळीच नव्हते. राजाराम महाराजांचं ते पत्र काय सांगतं की 2 सेनापतीमध्ये लढाई झाली आहे, त्या युद्धामध्ये मी होतो, बरं मला त्यांनी कैद नाही केलं. सैन्याची जी बाजू पलटली म्हणजे जो संताजीचा दोन्ही पक्षामध्ये कोणाच तरी जय विजय होणारच, कोणतरी पराजित होणार आहे. बरं संताजी घोरपडेंनी राजाराम महाराजांचं जर काही बरं वाईट केलं असतं तर तुम्ही संताजी घोरपडेंना जज करू शकला असता. मग राजा जिथं जज करत नाही तिथं आम्ही संताजी घोरपडेंना का जज करतोय स्वतः का? आणि त्या पत्रात तो जो व्यक्ती आहे ज्याने पराक्रम गाजवलाय त्याला एक आमराई दिलेली आहे राजाराम महाराजांनी की तू पराक्रम चांगला केलास, एक आमराई दिली आहे. त्या गावात एक चावर जमीन दिली आहे त्याला. त्या पत्रामध्ये हे लिहितात की संताजीराव आणि धनाजीराव दोघांमध्ये, बरं संताजीराव असा उल्लेख करतात, ते रिस्पेक्टने बोलतात त्यांना. जर संताजी घोरपडेंबद्दल त्यांच्या मनात जर आकस असताना तर संताजी घोरपडेंनी हरामखोरी केली, संताजी घोरपडेंनी दगा दिला, असा काहीतरी शब्द त्यांनी वापरायला हवा होता. त्यामुळे राजा त्या घटनेकडे कसं बघतो त्याच्यावरती आपण कटाक्ष टाकला पाहिजे. आपण जज नाही केले पाहिजे त्या गोष्टींना. कारण तत्कालीन परिस्थिती काय होती हे पुरावेच सांगतात. ते तुम्ही आम्ही त्या घटनेला फक्त स्टोरी ऐकून त्याला जज नाही करू शकत. औरंगजेब सारख्या बलाढ्य बादशाहबरोबर लढताना राजाराम महाराजांची ताकद काय होती? औरंगजेबाचे जे सैन्य होतं, सैन्यबळ हे औरंगजेबाचं साहजिकच जास्त होतं. त्या सैन्यबळाला जो तोडगा म्हणून राजाराम महाराजांनी जे केलं ते आपण पाहिलेलंच आहे. एवढं मोठं सैन्य आलं, मग त्यांनी रायगडापासून जिंजीपर्यंत जी अख्खी शृंखला म्हणजे प्रत्येक किल्ल्याजवळ कुठे ना कुठे त्या मोगलांना अडकवून ठेवलं, डिवाइड अँड रूल. आणि एक काळ असा आला, औरंगजेब गलगलीला आहे, राजाराम महाराज जिंजीत आहेत, सैन्य इकडं लढा देत आहे. या दोन्हींच्या मधला कॉन्टॅक्टच तोडून टाकला त्यांनी. कॉन्टॅक्ट तोडून टाकल्यामुळे तिकडच्या लोकांना माहीत नाही राजाराम महाराज काय करतायत आणि राजाराम महाराजांना कैद करायला आलेले त्या सैन्याला माहीत नाही पलीकडे औरंगजेबाची काय परिस्थिती आहे. पण औरंगजेब वृद्ध होत चाललाय, तो आज मरतोय का उद्या मरतोय कुणालाच माहीत नाही. त्यात राजाराम महाराजांनी अफवा उठवली की औरंगजेब मेला. यांचं दळणवळण बंद झाले, पत्रव्यवहार बंद झालेत, कोणालाच कळत नाही काय झालंय. त्यात एक औरंगजेबाचा एक सरदार होता, त्याने तर हत्यारच धरणं बंद केलं होतं. ही राजाराम महाराजांची चाल होती. म्हणजे औरंगजेबानं तू सैन्य किती पाठव, त्याला निस्तेज करण्याचं काम प्रत्येक वेळी राजाराम महाराजांनी केलं. त्याच्या सैन्यातल्या प्रत्येक व्यक्तीला, त्याच्या सैन्यातले 2 मोठे मोठे सरदार इस्माईल खान मखा आणि याचप्पा नायक,
3 महिन्याच्या कालावधीमध्ये तिकडून उठून इकडे येऊन बसले. हे राजाराम महाराज आहेत. राजाराम महाराजांनी केवळ ताकदीच्या जोरावरती औरंगजेबाशी ते मुळीच लढलेले नाहीत. लढताना त्यांनी युक्तीच वापरलेली आहे. सरदार फोडलेत त्यांच्यामध्ये भांडणं लावून दिली आहेत. ती जी इस्माईल खान मखा आणि हा जो मध्ये तुम्हाला दुसरा एक त्याच्यासोबत सरदार होता याचप्पा नायक, हा याचप्पा नायक ह्या मोगलांना एवढा त्रासला होता, त्याने जुल्फिकार खान त्याला एवढा ह्यांनी त्रास दिला की त्याने जुल्फिकार खानाची तक्रार औरंगजेबाकडे केली की जिंजीचा किल्ला घ्यायला खूप सोपा आहे, मला ताकद द्या, मी 2 आठवड्यात किल्ला घेऊन दाखवतो. आता त्याचं दुर्दैव हे की हे पत्र त्याने औरंगजेबाला पाठवलेलं मध्ये सगरच्या किल्ल्यात त्याचा बाप होता असद खान, त्याच्या हातात सापडलं. त्याने ह्याला निरोप पाठवला की हे बघ, हे पत्र तुझाच एक सरदार औरंगजेबाला काय वृत्तांत पाठवतोय बघ, ह्याच्या विरोधात काहीतरी कारवाई कर. दुर्दैवानं ते पत्र त्याच्या वडिलाच्या हातात सापडल्यामुळं हा जो याचप्पा नायक होता त्याच्या विरोधात कारवाई न करता त्याने फक्त औरंगजेबाला एक पत्र पाठवलं की याचप्पा नाईक राजाराम महाराजाला सामील झालाय आणि हा आतल्या आत सगळ्या गोष्टी हलवतोय, त्याच्यामुळे जिंजीचा किल्ला घेता येत नाही. ह्याला जिंजीचा किल्ला घ्यायचा नाही, पण दोष कोणाला द्यायचा आहे? याचप्पा नायकाला. औरंगजेबानं आज्ञा दिली की ठार मारा त्याला. दक्षिणेतल्या राजाराम महाराजांच्या ती जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीतला याचप्पा नायक हा एक स्वातंत्र्य सैनिक होता तसं म्हणायला गेलं तर. पण त्याच्या धरसोडीच्या वर्तणुकीमुळे त्याची परिस्थिती काय झाली बघा. एक दिवशी रात्री सरदारांची एक मीटिंग संपल्यानंतर याचप्पा नायकाला उद्याच्या प्लॅन डिस्कस करायला त्यांनी थांबवलं की बाबा उद्या आपण जिंजीवरती हल्ला करणार आहे, त्या संदर्भात तुझ्याशी बोलायचं आहे, म्हणून त्याला मागे थांबवलं. आणि बाकीचे सरदार गेल्यानंतर त्याला त्या भर दरबारामध्ये त्याला मारून टाकलं त्यांनी. ह्याची जी मुलं बाळ होती याचप्पा नायकाची, ह्या मुलाबाळांनी संभाव्य जे संकट ओढवणार आहे, म्हणजे मुलीबाळींची आबरू लुटली जाईल किंवा आपल्याला जी समोर जे आता नाचक्की ओढावली आहे, हे एकतर मृत्यूदंड देतील किंवा आपली एवढी हाल अपेष्टा करतील, ह्या संभाव्य मानहानीपासून वाचण्यासाठी त्यांनी एकमेकावरती वार करून एकमेकाला संपवले. किती वाईट असेल तो क्षण आठवून बघा, किंवा ते काय परिस्थिती असेल की रक्तातल्या नात्यांनी पोराला आईने मारावं, आईला बहिणीने मारावं. किती विदारक दृश्य आहे ते. म्हणजे एका स्वातंत्र्य सैनिकाचा इतका दुर्दैव अंत व्हावा दक्षिणेच्या भूमीवर, प्रचंड वाईट होतं ते. हा जर तो राजाराम महाराजांना धरून राहत होता तर ही परिस्थिती त्याच्यावर ओढावली नसती. राजाराम महाराज जर जिंजीला गेले नसते तर स्वराज्य टिकू शकलं असतं का, असं वाटतं का तुम्हाला? जिंजीचा रोल जो स्वराज्यामध्ये आहे ना, हा रोल 1677ला डिसाईड झालेला होता. जर खासा औरंगजेब चालून आला, राजधानीचा किल्ला जर पडला, रायगडची बांधणी करताना शिवाजी महाराजांनी देवगिरी पाहिला होता. देवगिरीची बॅकस्टोरी सुद्धा शिवाजी महाराजांना माहीत होती. देवगिरीबद्दल महाराज म्हणतात की पृथ्वीवरती असा गडच नाही, चखोट गड आहे म्हणून. पण मी एक आयब धरून त्यात एक प्रॉब्लेम आहे की ह्याला दुसरा दरवाजाच नाही. म्हणजे शत्रू सैन्य घुसलं आणि ते जे यादव आहेत हे त्या कोळ्याच्या जाळ्यात मासे सापडावे तसे सापडले आणि सगळं संपलं. त्यातला एखादा जगला वाचला असता, मागल्या दरवाज्याने पळून गेला असता, पुढं काहीतरी तो स्ट्रगल पुढं कंटिन्यू करता आला असता. काहीच नाही करता आलं. त्यामुळं शिवाजी महाराजांनी त्या रायगडावरती एक वाघ दरवाजाची निर्मिती केली बघा, आज सुद्धा बघायला मिळतो. आणि ह्याच वाघ दरवाजातून राजाराम महाराज निघून गेले. केवढी मोठी दूरदृष्टी असली. त्याच्यासारखं जर राजाराम महाराज किंवा आपला पुढचा नेता, स्वराज्याचा पुढचा नेता जर इथून निघून जाणार आहे तर त्याला आश्रयस्थान काय आहे, पर्याय काय? पहिला पर्याय होता पन्हाळा आणि दुसरा पर्याय म्हणजे हमखास तो पर्याय होता की दूर दक्षिणेतला जिंजी किल्ला.
जिंजी किल्ला शिवाजी महाराजांच्या हातात आल्या आल्या त्यांनी सगळ्या किल्ल्याला रिकन्स्ट्रक्ट केलाय. 8 वेगवेगळे किल्ले आहेत तिथं. आज सगळेजण म्हणतात 3 किल्ले आहेत. एक्झॅक्टली 8 किल्ले आहेत तिथं. 8 किल्ल्यांना शिवाजी महाराजांनी मराठी स्वतंत्र नावं दिलेली आहेत आणि ती नावं उपलब्ध आहेत. दक्षिण दिग्विजयात मिळालेला जो पैसा होता किंवा जी सुबत्ता होती त्यातलं रायगडच्या खजिन्यात काहीच नाही पडलं. मग हा पैसा गेला कुठे? दक्षिणेत जे किल्ल्यांची साखळी उभी केली किंवा जिंजी किल्ला जो रिकन्स्ट्रक्ट केला, ज्याला हा भविष्यातला स्वराज्याच्या राजधानीचा बॅकअप म्हणून त्यांनी उभा केला, हम्म. तो हा जिंजी किल्ला आहे. त्यामुळं राजाराम महाराजांना येसुबाई राणी सरकारने डायरेक्ट जिंजीवरच जा म्हणून का सांगितलं? हा प्लॅन कुठेतरी आधीच केला. ही नीती कुठंतरी त्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टीच्या चर्चा झाल्या असणार आहेत. येसुबाई कायम महाराज साहेबांच्या नीतीमध्ये कुठे ना कुठे होते. पाहत होत्या. त्या आईसाहेबांशी त्यांचं चांगलं जुळत होतं किंवा आईसाहेबांचा गायडन्स त्यांना चांगल्या प्रकारे लाभलेला होता. मग ह्या गोष्टी कुठेतरी त्यांनाही माहीत होत्या. घरातली मोठी सून आहे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं होतं. त्या फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्या मर्यादित नव्हत्या. संभाजी महाराजांच्या पश्चात राज्यकारभार पाहिलेला आहे त्यांनी. मग ही गोष्ट त्यांना नक्कीच माहीत होती की जिंजी इथून जा आणि जिंजीला थांबा म्हणून त्यांनी पत्रच आहेत तशी ती. त्यामुळे जिंजी किल्ला. ताराबाई यांच्यावर राजाराम महाराजांच्या विचारांचा आणि नेतृत्वाचा कसा परिणाम होता? काय सांगाल तुम्ही ह्याच्याबद्दल? किंवा त्यांच्या नातेसंबंधांबद्दल काही सांगता येईल का? ताराराणींना खरं तर ताराराणी फ्रंटलाईनला यायचं काहीच कारण नव्हतं. जी नियती होती ना ही ताराराणींच्या सोबत होती. थोरली पत्नी कैदेमध्ये गेल्या, त्यामुळं जी मोठ्या राणीचा मान जो आहे तो ताराराणींकडे आला. राजाराम महाराजांच्या ह्या ज्या युद्धनीती होत्या किंवा त्यांचं हे जे राजकारण होतं खूप जवळून पाहिलेलं आहे त्यांनी, साहजिकच. कारण आपल्या मराठ्यांच्या राजकारणामध्ये स्त्रियासुद्धा फ्रंटलाईनला होत्या. ते आता ते कुठं त्याचे पुरावे फार कमी सापडतात. परंतु आईसाहेब शिवाजी महाराजांची पत्र आहेत आईसाहेबांना की हा असा आपण निर्णय घेतलाय किंवा पुढे काय करायचंय. आईशी डिस्कस केलं जात होतं, राणीशी डिस्कस केलं जात होतं की याच्यावरती तोडगा काय किंवा आपण पुढे काय करू शकतो. राजाराम महाराजांनी ताराराणींचा साहजिकच सल्ला घेतला असणार आहे कित्येक गोष्टीत. आणि राजाराम महाराज समोरच्या शत्रूशी कसे वागतात, कुठल्या घटनेवरती, कुठल्या युद्धावरती किंवा कुठल्या समस्येवरती काय त्यांच्याकडे तोडगा आहे हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळं त्याचा पगडा साहजिकच त्यांच्या मनावर कुठेतरी आहे. आणि तेच नंतर मग जेव्हा राजाराम महाराजांच्या नंतर ताराराणी पुढे 6-7 वर्ष जे मोगलांशी लढत आहेत, पहिल्या वर्षी औरंगजेब त्यांना अटी घालतोय की मी कॉम्प्रोमाइज करणारच नाही. बरोबर 1 वर्षानंतर ताराराणी औरंगजेबाला अटी घालतात. हे कुठून घडतं? अचानक जन्माला आला किंवा मोठा झाला आणि धावायला लागला असं नाही. कोणीतरी तुमच्यासाठी मैदान तयार करणं गरजेचं असतं किंवा तुमच्या मेंदूची जी शेती आहे ती कोणीतरी तयार करणं गरजेचं असतं. राजाराम महाराजांचा त्यांच्यावरती साहजिक पगड आहे. आणि हंबीरराव मोहितेंसारख्या एका पित्याची कन्या आहे. म्हणजे हे जे सगळं आहे हे कुठून ना कुठून हे युद्धकला असेल किंवा मुत्सद्दीपणा असेल हा कुठेतरी थोड्याफार प्रमाणात त्यांच्या रक्तात सुद्धा ते आहे. आणि हेच पुढे त्यांनी मग औरंगजेबाच्या विरुद्ध लढताना दाखवले. जगाच्या इतिहासामध्ये एक स्त्री अशा खंडातल्या सगळ्यात मोठ्या बादशहाबरोबर ज्याचं राज्य 22 सुभ्यांचं आहे बरं का. आपलं राज्य मॅक्सिमम 3-3.5 सुभ्यांचं राज्य होतं. सुभे म्हणतोय मी. 3-3.5-4 सुभ्यांचं राज्य होतं अगदी तामिळनाडूपर्यंत होतं, पण राज्याचा भाग खूप कमी होता आपला. अशा राज्याची एक राणी, नवरा नाही, नवरा मृत्यू पावलाय, डोक्यावर सासऱ्याचं छत नाही, सासू नाही, सासू ज्या आहेत त्या कैदेत आहेत,
किंवा मोठ्या भावाची त्यांच्या संभाजी महाराजांची पत्नी कैदेत आहे, म्हणजे त्यांना गाईड करायला असं कोणच नाही सोबत. अशा पार्श्वभूमीवरती एक स्त्री जगातल्या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या बादशहाशी लढते आणि कुठंही तह करत नाही, कुठंही कॉम्प्रोमाइज करत नाही. जगातल्या कुठल्याही इतिहासात इतकं मोठं उदाहरण तुम्हाला शोधून सापडणार नाही. याची नोंद आपल्या इतिहासकारांनी घ्यायलाच पाहिजे. ही ताराणी आहे. ह्या राजाराम पत्नी आहेत. राजाराम महाराजांचं परत महाराष्ट्रात आगमन किंवा रायगडावरती परतीचा प्रवास याच्याबद्दल काही सांगता येईल का? राजाराम महाराजांना जवळजवळ 8 वर्ष जिंजीत राहिले. ते 8 वर्षाच्या कालखंडात त्यांच्या लक्षात आलं, एक पत्र आहे एका सरदाराचं. त्या पत्रामध्येचा मजकूर असा आहे की इकडे आता सगळं व्यवस्थित चाललंय, गनिमाचा हिसाब कोण धरतो, म्हणजे शत्रू चालून आला काय फरक नाही पडत, आता सगळं व्यवस्थित चाललंय आमचं. हे राजाराम महाराज आहेत. राजाराम महाराजांचं आणखी एक पत्र आहे ज्याच्यामध्ये राजाराम महाराज, हे नंतरचं म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतरचं, त्याच्यामध्ये राजाराम महाराज त्या हेच ठरवून देतात की दिल्लीवरती हल्ला करा, तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने ते पैसे दिले जातील म्हणून. हे राजाराम. तर परतीचा प्रवास जो राजाराम महाराजांचा चालू झाला, हा परतीचा प्रवास परत जाण्यामागचं कारण हे आहे की महाराष्ट्रात आता सगळं काही व्यवस्थित झालं, स्टेबल झालं आहे, मला आता परत महाराष्ट्रात जायला काहीच हरकत नाही. औरंगजेबाचं सैन्य असंही हे पसरलेलं आहे, आता हे परत येईपर्यंत मी महाराष्ट्रात माझा कार्यभाग साधून मोकळा होणार आहे. त्यात राजाराम महाराजांनी जी लोकांना वतनं दिली होती, ही वतनं कशी दिली होती बघा. स्वराज्याचा जो नकाशा आहे ना, ह्या नकाशाच्या बाहेरची वतनं दिली होती. त्यानं सांगितलं होतं, फॉर एक्झाम्पल तू बांद्र्याला जा, बांद्रा जिंकून घे, बांद्रा तुझा, त्याचा काय असेल टॅक्स तो मला दे. बांद्रा स्वराज्याचा आहे का? बांद्रा स्वराज्याचा नाही. तरी राजाराम महाराज म्हणतात तिथं जा, ते जिंकून घे, त्याचा टॅक्स मला पाठव, ती तुझी जहागीर आहे. हे राजाराम महाराज आहेत. मग अशा प्रकारे स्वराज्याच्या सीमा सुद्धा त्यांनी वाढवल्या. महाराष्ट्र किंवा रायगडाच्या आसपासचं सगळं वातावरण जरा स्टेबल झालंय. रायगड अजूनही त्यांच्या मोगलांच्याच ताब्यात होता, पण बाकीचे किल्ले होते ना त्यांच्यासाठी उपलब्ध, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात जाण्याचा हे केला. आणि जुल्फिकार खानाला औरंगजेबाची एक आज्ञा आली होती. त्याच्या लक्षात आलं हे 8-9 वर्ष यांचा उगाचच खेळ चाललाय, आमचा वेळही जातोय, पैसाही जातोय. औरंगजेबाची माणसं मेली म्हणून औरंगजेब खचला नाही बरं का. औरंगजेबाचा 5 पिढ्यांचा पैसा मराठ्यांनी संपवला, म्हणून मोगल संपलेत. मराठ्यांचं अर्थकारण समजून घ्या कधीतरी. औरंगजेब त्याचं सैन्य मेलं किंवा सैन्य कमी झालं म्हणून तो संपलेला नाही. मोगल सैन्य कमी झालं म्हणून मोगल संपलेले नाहीत. औरंगजेबाचा खजिना, औरंगजेबाच्या 5 पिढ्यांचा खजिना औरंगजेबाने संपवलाय म्हणून मोगल संपलेत. मराठ्यांच्या कुठल्याही लढाईत बघा, हातात सापडले म्हणून नुसती कत्तल उडवायचा हा प्रकार कधीच नाही केला. इथं पलीकडच्या मुंबईच्या पलीकडच्या घाटात तो कारतलब खान महाराजांच्या हातात सापडला होता. का नाही मारला महाराजांनी त्याला? महाराज जीव घेऊन त्यांना काय भेटणार होतं? ही महाराजांची नीती आहे. हीच पुढे राजाराम महाराजांनी हे केली. किल्ला द्यायच्या हातात, घे बाबा, आता संपलं इथलं, काय तुला किल्ला ठेवून मी काय करू? किल्ला परत किल्ल्यावरती हे सामान भरणार, सगळं सज्ज करणार, सगळं डागडुजी करणार. मग मराठ्यांना अचानक जाग येणार, एका रात्री द्यायचं त्यांना हाकलून किल्ला मराठ्यांकडे. हे मराठी होते. मराठ्यांची नीतीच वेगळी होती. मराठ्यांना कधी कोणाला स्पष्टपणे सांगतो बघा, माझा एक खूप जबाबदारीने हे वक्तव्य करतोय मी, मराठ्यांना कधीच कोणाचा जीव घेण्यात रस नव्हता. तुम्ही आमच्या राज्यात आलाय, नासधूस केले, आमची घरं उद्ध्वस्त केलेत, तुमचा पैसा आम्हाला पाहिजे, तुमचा जीव नको. औरंगजेब जगावा म्हणून लोकांनी पूजा केलेली आहे आणि औरंगजेबाची युद्ध संपू नयेत म्हणून मोगलांनी पूजा केलेली आहे. की औरंगजेब जर युद्ध जिंकला, जिंजीचं युद्ध जिंकला किंवा इतर ज्या आघाड्या होत्या तिथं जिंकला, तर परत करायचं काय? आपल्याला उद्योग कुठे आहे?
लढायचं कोणाबरोबर? आदिलशाही संपली, कुतुबशाही संपली, राहिले कोण? एकमेव मराठी. हे इकडचे तर उत्तरेतलं तसं सगळे पायच धुवत होते. राहिलं कोण होतं? एकमेव राजाराम महाराज. मग लढायचं कोणाबरोबर? पुढं पोट पाणी चालणार कसं? कसं लढाया संपल्या. आता किमान 7-8 वर्ष चाललंय व्यवस्थित. ह्या मधल्या काळात 26 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात होता. 26 वर्षात त्यांची मुलं त्या छावणीमध्ये जन्माला आली, मोठी झाली. 26 वर्षात मुलं किती मोठी होतात? म्हणजे एक पिढी त्यांची त्या तंबूत जन्माला आली. त्यांना मायदेश कसला, कुठला मायदेश आणि काय त्याला माहीतच नाही. ही अवस्था होती त्यांची. काय मानसिकता असेल कधी विचार करा त्यांची. मराठ्यांचं एक युद्ध मला दाखवा, एक वेढा दाखवा जो 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष किंवा 10 वर्ष, 5 वर्ष चालू आहे. कुठेच दिसणार नाही तुम्हाला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मोहीम केवळ 1.5 वर्षाची. केवळ 1.5 वर्ष. कुठलीच मोहीम मराठ्यांनी मोठी नाही केलेली. म्हणजे मोहिमा मोठ्या केल्या पण उगाच तो रेटाला खेचत नाही बसले ते. राजाराम महाराजांनी पण तेच केले. उगाच भांडत बसायचं नाही. मुद्द्याचं काय, आउटपुट काय, ह्याला महत्व आहे. मुत्सद्दीगिरी, शिवाजी महाराजांची मुत्सद्दीगिरी राजाराम महाराजांनी उचलली हे 100% सत्य आहे. आणि ते त्यांच्या कृतीतनं दिसतंय. हे आपण राजाबद्दल प्रेम आहे म्हणून नाही बोलत आहे. त्यांच्या कृतीतनं, त्या पत्रातून त्या नोंदी तशा आहेत. म्हणून आपण राजाराम महाराजांच्या त्या ह्याच्याबद्दल बोलतो नाही का. राजाराम महाराजांवरती पॉडकास्ट करायचा होता हे मी तुम्हाला खूप आधीच सांगितलं होतं, जेव्हा आपण संताजी घोरपड्यांचा पॉडकास्ट केला होता, की यांच्याबद्दल फारशी माहिती लोकांना आहेच नाही. ती असली पाहिजे. कारण तुम्ही मला एक रूढी परंपरेनुसार चालणारी ती गोष्ट सांगितली होती. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम महाराज. ते रक्तातून जे काही त्यांची जी युद्धनीती म्हणा किंवा कूटनीती म्हणा, पराक्रम जो होता तो पिढ्यानपिढ्या कसा आला आणि नुसता आला नाही, तो वृद्धिंगत केला, ह्याविषयी म्हणून मला राजाराम महाराजांवरती पॉडकास्ट करायचा होता. आणि त्यासाठी मी तुमच्याच पुस्तकाचा अभ्यास केला. ते पुस्तक म्हणजे हे जिंजी. हे पुस्तक तुम्हाला हवं असेल तर याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. जिंजीच का? कारण याच्यामध्ये राजाराम महाराजांचं, म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर राजाराम महाराजांचा सहवास तुम्हाला लाभतो. हे मी वाचलं आहे म्हणून सांगते. या पुस्तकाच्या मनोगतामध्ये सरांनी खूप सुंदर काहीतरी लिहिलं आहे. ते अधिक बोलून दाखवल्यापेक्षा वाचून दाखवते. बघा तुम्हाला आवडतंय का. जिंजी किल्ल्याशी जोडली गेलेली माझी नाळ, माझी म्हणजे सरांची, हा एक आयुष्य समृद्ध करणारा भाग आहे. इथं पाय ठेवला की आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. इथली पहाट म्हणजे चैत्राची पालवी फुलल्याचीच अनुभूती. इथल्या रंगनाथाच्या मंदिराच्या पायरीवर बैठक मारून बसल्यावर ऐकू येणारी भक्तिगीतं भक्तिरसात आखंड बुडवून टाकतात. या किल्ल्यावर गेल्यावर इथली माती भाडी लावायला हात आपोआप मातीत घुटमळतात. इथले थोरले बुरुज गालमिशा सावरत जिव्हाळ्याने स्वागत करतात. जणू काही गावाकडच्या आज्याला शहरातून नातू भेटायला आला आहे असं जाणवावं. इथले दरवाजे आणि चौक्या पाहताना आजही पहारेकरांच्या गप्पा सांगू लागतात. राजसदरेवर सिंहासनाधीश्वर छत्रपती राजाराम महाराज असल्याचा भास होतो आणि नकळत 3 हात मुजरा कधी पडतो हे कळत देखील नाही. याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच संपवते. हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशी मी तुम्हाला विनंती करते. कारण राजाराम महाराजांवर बखरीतही काय आढळलं आहे तुम्ही या पॉडकास्टमध्ये ऐकलंच असेल. सो खरे राजाराम महाराज तुम्हाला कळावे असं लोकांना वाटत असेल तर प्लीज पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि सर तुमचं खूप मनापासून खूप मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते. कारण एवढं मोठं मला हा खूप पॉडकास्ट मनापासून करायचा होता आणि हे पुस्तक वाचल्यानंतर तर निश्चितच ती जरा जास्त ज्वलंत आग पेटली मनात आणि खूप छान पॉडकास्ट झाला. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.